नवीन सूनबाई पूर्वा सतत सासूबाईचा अडाणी घावंडळ म्हणून अपमान करायची. स्वतः नोकरी करायची पण खूप भाव खायची. एकदा पूर्वाचे मामा पहिल्यांदा तिच्या सासरी तिला भेटायला आले, परंतु जसे त्यांनी पूर्वाच्या सासूला पाहिले त्यांच्या पायाखालून जमीन सरकली. त्यांनी लगेच पूर्वाला तिच्या सासूचे सत्य सांगितले. सासूचे सत्य ऐकून पूर्वाची देखील शुद्धच हरपली. तिने लगेच आपल्या सासूची मामासमोरच घरात जोरात लग्नाची तयारी चालू होती. आज पूर्वाचे लग्न होते. पूर्वा आपल्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. पूर्वाच्या आईवडिलांनी तिला मुलासारखेच शिकवले होते. शिक्षणानंतर पूर्वा एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पोझिशनवर काम करत होती. पूर्वा आजच्या जमान्यातील भरपूर शिकलेली मुलगी आहे, परंतु तिला आपल्या शिक्षणावर आणि नोकरीवर प्रमाणापेक्षा जास्त गर्व होता. तिला असे वाटायचे की ती नोकरी करते म्हटल्यावर सगळ्यांनी तिच्या मागे पुढेच करावे. पूर्वाचा हाच स्वभाव लग्नानंतर तीळ मात्र बदलला नाही. कित्येक वेळा तर तिच्या या आखडू स्वभावामुळे समोरच्याला खूप वाईट वाटायचे, परंतु पूर्वाला याचा काहीच फरक पडत नव्हता. पूर्वाचे लग्न जवळच्याच शहरात झाले होते. तिच्या सासरी तिची सासू आणि 2 भाऊ होते. सासरे 15 वर्षांपूर्वीच हे जग सोडून गेले होते. लग्न झाल्यानंतर पूर्वा आपल्या सासरी आली. सासरी आल्यानंतर तिचे तेच वागणे राहिले जे आपल्या माहेरी होते, आकडू आणि गर्विष्ठ. ती आपल्या सासूला सुद्धा भाव देत नव्हती. जेव्हा पाहावं तेव्हा आपल्या सासूला आपल्या नोकरीचा धाक दाखवायची की मी नोकरी करते, मग घरातली कामं मी का करू, काम तुम्ही करा, मी पैसे कमावते. पूर्वाला सासरी येऊन 4 दिवस झाले होते. आज तिला स्वयंपाकघरात पहिल्यांदा गोडाचा पदार्थ बनवायचा होता, परंतु ती स्वयंपाकघरात गेली आणि फक्त औपचारिकता म्हणून कढईला हात लावला होता. बाकी सर्व काम तर तिच्या सासूने म्हणजे शीलाताईंनी केले होते. सुनेच्या हातून पहिला गोड पदार्थ बनवण्याचा विधी पार पडला तेव्हा सगळ्या पाहुण्यांसमोर पूर्वाने आपल्या सासूला साफ सांगितले की घरातल्या कोणत्याच कामाची अपेक्षा माझ्याकडून करायची नाही आणि महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाकघरातील सुद्धा कोणत्याच कामाची अपेक्षा माझ्याकडून करायची नाही, कारण मी त्या मुलींमधली नाही जी लग्नानंतर सासरी येऊन स्वयंपाकघरात भाकरी थापत राहते. मी आजच्या जमान्यातील शिकलेली मुलगी आहे, नोकरी करते, पैसे कमावते, त्यामुळे मी घरातले कोणतेच काम करणार नाही. आपली सून पाहुण्यांसमोर हे सर्व बोलत होती, म्हणून शीलाताईंनी तिला इशाऱ्याने गप्प राहण्यास सांगितले. कारण शीलाताईंना वाटत होते की आपली सून पाहुण्यांसमोर असं बोलत आहे म्हटल्यावर पाहुणे आपल्याबद्दल काय विचार करतील की मी माझ्या मुलाला कसली बायको शोधली आहे आणि माझ्या सुनीला सुद्धा वाईट साईड बोलतील. त्यामुळे शीलाताई पूर्वाला शांत राहण्याचा इशारा करत होत्या, परंतु पूर्वा आपल्या सासूचा इशारा पाहूनच अजूनच भडकली. तुम्ही हे समजू नका की मी तुमच्या इशाऱ्यांवर नाचेल. मी आजच्या जमान्यातील सून आहे, सासूच्या इशाऱ्यावर नाचणारी सून नाही. त्यामुळे मला आपल्या इशाऱ्यावर नाचवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. पूर्वाचे असे बोलणे ऐकून घरातले सगळी पाहुणी मंडळी, आत्या, मामी, मावशी सगळेच तिचे तोंड पाहू लागले की शीलाताई तर काहीच बोलल्या नाही आणि ही नवीन सूनबाई आपल्याच सासूला कशा प्रकारे ओरडत आहे. आपल्या सुनेचे बोलणे ऐकून शीलाताईंना सुद्धा खूप वाईट वाटले होते, परंतु त्या विषय बदलत म्हणाल्या, चला स्वयंपाकघरातला विधी झाला आहे, आता गाजराचा हलवा खाऊन घ्या. शेवटी माझ्या नवीन सूनबाईने सगळ्यांसाठी हलवा बनवला आहे, तेव्हा सगळ्यांनी पहिल्यांदा आपले तोंड गोड करा आणि माझ्या सूनबाईला भरपूर आशीर्वाद द्या. सगळे लोक सूनबाई पूर्वाच्या हातचा हलवा खाऊ लागतात. लग्नानंतर तर आता खूप साऱ्या विधी असतात. सगळ्या विधीमध्ये सूनबाईची गरज असतेच. दुसऱ्या दिवशी शीलाताई आपल्या सूनबाईला म्हणतात की बाळा, उद्या सत्यनारायणची पूजा ठेवली आहे, उद्या सगळेच नातेवाईक येणार आहे, सगळे प्रतिष्ठित आणि मोठे वयस्कर लोकांना सुद्धा बोलवले आहे. पूजेनंतर तुला सगळ्यांच्या पाया पडावे लागणार आहे. उद्या पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट देण्यासाठी छोटेसे दिवे पॅकिंग करून ठेवले आहे. उद्या पूजा झाल्यानंतर ते रिटर्न गिफ्ट देऊन सगळ्यांच्या पाया पड. पूर्वा आपल्या कानांमध्ये हेडफोन टाकून गाणं ऐकत होती. तिने आपल्या सासूचे बोलणे ऐकलेच नव्हते. गाणं ऐकता ऐकता ती आपली मान डोलावत होती. त्यामुळे शीलाताईंना वाटले की कदाचित सूनबाईने त्यांचे बोलणे ऐकून मान डोलावून होकार दिला आहे. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणची पूजा आटोपली. घरात सर्व पाहुणे मंडळी आले होते. पूर्ण मोठा हॉल पाहुण्यांनी भरला होता. आज शेजारचे लोक सुद्धा आले होते. पूजा झाल्यानंतर पूर्वाचा नवरा रितेश वरच्या खोलीत निघून गेला. सगळे पाहुणे मंडळी पूर्वाला चांगले गिफ्ट देत होते. थोड्या वेळानंतर शीलाताई रिटर्न गिफ्ट घेऊन आपल्या सुनेजवळ आल्या, जे पॅकिंग केले होते, आणि
सुनीला म्हणाल्या, बाळा, सगळ्यांना हे एक एक करून रिटर्न गिफ्ट दे आणि त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घे. पाया पडायचं हे ऐकूनच पूर्वा सगळ्यांसमोर शीलाताईंवर ओरडली. म्हणाली, तुम्ही मला काय समजता? मी एवढ्या सगळ्यांच्या पाया पडू, ते सुद्धा खाली वाकून? माझी तर कंबर तुटून जाईल. मी कोणाच्याच पायाला स्पर्श करणार नाही, कोणाच्याच पाया पडणार नाही. मी जुन्या जमान्यातील साधी सरळ किंवा तुमच्यासारखी अडाणी गावंढळ नाही आहे. मी आजच्या जमान्यातील शिकलेली मुलगी आहे. नोकरी करते, चांगला पगार मिळवते आणि तुम्ही माझ्याकडून अपेक्षा करत आहात की या सगळ्या लोकांच्या मी पाया पडू, ते सुद्धा खाली वाकून? माझ्याकडून हे सगळं होणार नाही. आज पुन्हा एकदा पूर्वाने पाहुण्यांसमोर शीलाताईंचा अपमान केला होता. हॉलमध्ये बसलेले सगळे पाहुणे मंडळी आपापसात बोलू लागले की शीलाताई असली कसली सुनबाई घेऊन आल्या आहेत. ती तर सासूचे काहीच ऐकत नाही. आत्ताच ही परिस्थिती आहे, तर नंतर माहिती नाही काय होईल. ही तर पूर्वा लग्नाच्या विधींनाच मानत नाही आणि जेव्हा बघावं तेव्हा शीलाताईंना नाही तसलं बोलते. त्यांचा 4 लोकात अपमान करते आणि सारखं सारखं आपल्या नोकरीचा धाक दाखवत असते. आता तर देवच भले करेन शीलाताईंचे. असली सुनबाई घरात घेऊन आल्या आहेत. आपल्या सुनबाईचे आणि हॉलमध्ये बसलेल्या पाहुणे मंडळींचे बोलणे शीलाताईंच्या कानात एखादे धारेदार बाणासारखे टोचत होते. शीलाताईंना असे वाटत होते की कोणीतरी त्यांच्या कानामध्ये गरम तेल टाकले आहे. तरीही एवढं सगळं होऊन शीलाताई हिम्मत करून आपल्या सुनेला म्हणतात, बाळा, मी कालच याबद्दल तुझ्यासोबत बोलले होते ना, तेव्हा तर तू हो बोलली होतीस. जर तुला हा विधी पार पडायचाच नव्हता तर कालच सांगायचं होतं. कमीत कमी सगळ्यांसमोर अशा प्रकारे मला खाली मान घालावी नसती लागली ना. तेव्हा पूर्वा ओरडून म्हणते, आपलं फक्त सत्यनारायण पूजेचं ठरलं होतं. तुम्ही मला हे रिटर्न गिफ्ट आणि सगळ्यांच्या पाया पडायला कधी सांगितलं? मला तर आठवतसुद्धा नाही. मी तर काल माझ्या खोलीत कानाला हेडफोन्स लावून गाणं ऐकत होते. शीलाताईंना समजून जाते की सुनबाईने त्यांचे बोलणे ऐकलेच नव्हते. तेव्हाच वरच्या खोलीत असणारा शीलाताईंचा मुलगा रितेश आपली आई आणि बायको दोघींचे बोलणे ऐकत होता. तेव्हा रितेश आपल्या पत्नीला पूर्वाला फोन करतो आणि समजावून सांगतो की लग्नाच्या काही विधी असतात ज्यांना मानावे आणि करावेच लागते. तू सुद्धा या विधी पूर्ण कर. यानंतर तुला काहीच करावे लागणार नाही. कसे तरी करून रितेशने समजून सांगितल्यानंतर पूर्वा रिटर्न गिफ्ट पाहुण्यांना द्यायला लागली आणि त्यांच्या पाया पडू लागली. परंतु तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. या सगळे विधी पार पाडल्यानंतर सगळे लोक आपापल्या घरी निघून गेले. सगळे लोक गेल्यानंतर पूर्वा शीलाताईंवर चिडते आणि रागात म्हणते, आई, तुम्ही मला स्वतःसारखं बनवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे. खूप लाडात वाढलेली आहे. आजपर्यंत कधीच कोणाच्या मी पाया पडले नाही. आज तर तुम्ही मला इतक्या साऱ्या लोकांच्या पाया पडायला लावलं की आता माझी कंबर तुटली आहे. माझ्या कमरेत खूपच वेदना होत आहेत. बरं झालं माझे आई बाबा नव्हते. माझं लग्न झाल्यावर दादासोबत अमेरिकेला गेले, नाहीतर आज आपल्या मुलीचे असे हाल पाहून नक्कीच तुम्हाला ऐकवले असते. आज तर तुम्ही रूढी परंपरेच्या नावाखाली आपली चाल खेळली आहे. पण यापुढे माझ्यावर कसलाच दबाव टाकण्याचा प्रयत्न करायचा नाही. एकतर तुम्ही अडाणी गावंढळ असल्या रूढी परंपरेला मानणारच, परंतु मी या लग्नाच्या विधींना मानत नाही. शीलाताई आपल्या सुनबाईला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात की बाळा, असे नसते. लिहिणे, वाचणे, शिक्षण आपापल्या जागी असते आणि रूढी परंपरा विधींना मानणे या आपल्या जागी असतात. जर आपली इच्छा असेल तर या सगळ्या गोष्टींना सोबत घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. परंतु असे नाही की आपण एक गोष्ट मागे सोडून पुढे जाऊ. ज्या पहिल्यापासून रूढी परंपरा चालत आल्या आहेत त्या कराव्याच लागतात ना बाळा. हे एक जीवन आहे आणि जीवनामध्ये हे सगळं चालतच राहते. मी पण माझ्या जीवनात सगळं काही केलं आहे. शीलाताई बोलतच होत्या की पूर्वा रागातच ओरडली, आता तुम्ही मला समजावणार का मला काय करायला हवं आणि काय नाही? माझे पण काय दिवस आले आहेत. एक अडाणी गावंढळबाई मला ज्ञान देत आहे, मला लेक्चर देत आहे. पप्पांनी फक्त मुलगा शिकलेला पाहिलं आणि महिन्यात लग्न लावून दिलं. मला जर माहिती असतं ना माझी सासू अशी अडाणी गावंढळ आहे तर लग्नच केलं नसतं. एवढे बोलून पूर्वा पाय आपटत आपल्या खोलीत निघून गेली. शीलाताईंना आपल्या सुनेचे असे वागणे अजिबात आवडले नव्हते. उलट त्यांना जर माहिती असते ना की पूर्वा एवढी आकडू आणि गर्विष्ठ मुलगी आहे तर त्यांनीच तिला सून म्हणून घरी आणलेच नसते.
चांगल्या नोकरीवर आहे, स्वतःच्या पायावर उभी आहे आणि दिसायलाही छान आहे. महत्त्वाचं म्हणजे रितेशलाही पसंत पडली म्हणून तिच्या भावाला अमेरिकेत जायचं म्हणून महिनाभरातच लग्न करून घेतलं. घरात सून आल्यानंतर शीलाताईंचे घरातले काम सुटले नव्हते, कारण सूनबाईने तर नोकरीच्या नावाखाली घरातले कोणतेच काम करण्यास साफ नकार दिला होता. म्हणाली होती की तुम्ही तर घरीच बसलेल्या असतात, तुम्हीच हे घर संसार सांभाळा, मी नोकरी करते, मला हे सगळं होणार नाही. एक दिवस पूर्वा ऑफिससाठी निघाली होती, परंतु गडबडीत ऑफिसची एक महत्त्वाची फाईल डायनिंग टेबलवर विसरली. शीलाताई जेव्हा आपले स्वयंपाकघरातले काम पूर्ण केल्यानंतर बाहेर आल्या तेव्हा त्यांनी बघितले की डायनिंग टेबलवर एक फाईल पडलेली आहे. शीलाताई ती फाईल ओपन करून पाहू लागल्या. तेव्हाच गडबडीत पूर्वा घरात येते आणि आपल्या फाईलला सासूबाईंच्या हातात पाहून ओरडून म्हणते, तुम्ही माझ्या फाईलला ओपन करून काय करत होत्या? मला तर वाटते तुम्हाला लिहिताच वाचता देखील येत नाही. मग तुम्हाला माझ्या फाईलमध्ये काय लिहिलेले आहे कसे समजेल? तुम्ही तर अडाणी गावंढळ. जर थोडं तरी शिकल्या असाल तर मराठीच वाचता येत असेल, इंग्लिश तर तुम्हाला येतच नसेल. पूर्वाचे असे बोलणे शीलाताईंच्या हृदयावर हजारो वार करत होते. आज त्यांचे मन करत होते की आपल्या सुनेला सांगावं की त्या अडाणी गावंढळ नाही, त्यांचे सुद्धा शिक्षण झाले आहे, त्यासुद्धा नोकरी. शीलाताई हे बोलणारच होत्या की पूर्व फाईल हिसकावून पुन्हा घरातून बाहेर निघून गेली. आज पुन्हा एकदा शीलाताई बोलता बोलता शांत झाल्या होत्या. एक दिवस पूर्वाच्या मामाचा फोन तिला येतो आणि म्हणतात ते तिच्या शहरात आले आहे आणि तुम्हाला भेटायचे आहे, कारण ते मामा लग्नात येऊ शकले नव्हते. पूर्वा आपल्या मामाला भेटण्यासाठी खुश झाली होती, परंतु पूर्वाने मामाला सांगितले की घरी येऊ नका, आपण एका रेस्टॉरंटमध्ये भेटूया. घरी आल्यावर मामा आपल्या अडाणी गावंढळ सासूला भेटेल, त्यामुळे पूर्वाला लाज वाटत होती. त्यामुळे ती आपल्या मामाला घरी न येता रेस्टॉरंटमध्ये बोलवत होती. ती ऑफिसमधून रितेशला घेऊन मामाला भेटण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये गेली. मामा भेटल्यानंतर गप्पा मारता मारता मामाने सांगितले की त्यांचा या शहराशी गेल्या 15 वर्षापासून जुना संबंध आहे. 15 वर्षापूर्वी ते या शहरात आले होते, तेव्हा त्यावेळी या शहरात एक निर्भीड आणि शूरवीर बहादूर सब इन्स्पेक्टर होती. पूर्ण एरियात तिचा दबदबा होता. आसपासचे लोक त्यांच्या नावाने घाबरत होते. ती खूपच इमानदार आणि शूरवीर सब इन्स्पेक्टर होती. पूर्वा आपल्या मामाचे बोलणे खूपच उत्सुकतेने ऐकत होती आणि तिला असे वाटत होते की त्या सब इन्स्पेक्टरबद्दल मामांकडून अजून जाणून घ्यावे. ती मामाला म्हणते, मामा, तुम्ही त्या सब इन्स्पेक्टर लेडीला भेटले होते का? तुम्ही त्यांना कसे काय ओळखता? तेव्हा मामा म्हणाले, हो, मी त्यांना भेटलो होतो आणि खरंच माझ्या आजसुद्धा लक्षात आहे की जेव्हा मी या शहराच्या हायवे जवळून जात होतो तेव्हा हायवेजवळ 3-4 लोक बसले होते. मला रस्ता समजत नव्हता, त्यामुळे त्यांना रस्ता विचारण्यासाठी माझी कार थांबवली. तेव्हा ते 4 जण माझ्या कारजवळ आले आणि कारच्या काचेला खाली घेण्यासाठी सांगितले. जशी मी कारची काच खाली घेतली तसा त्यांनी दरवाजा आतून खोलला आणि आत येऊन बसले. माझ्या मानेवर सुरी ठेवून म्हणाले, जितके पैसे आणि किमती सामान असेल ते आम्हाला देऊन टाक. या गाडीची चावीसुद्धा काढून आम्हाला देऊन टाक. मी खूप घाबरलो होतो आणि भीतीमुळे मी सर्व काही त्यांना देऊन टाकले. पण नशिबाने ते माझा फोन घ्यायला विसरले आणि मला रस्त्यावर फेकून माझी कार घेऊन पळून गेले. रस्त्यावर फेकल्यामुळे माझ्या डोक्याला खूप मोठी जखम झाली होती. खूप सारे रक्तसुद्धा गेले होते आणि त्यामुळे मी बेशुद्ध होऊ लागलो होतो. माझा हात आणि पायसुद्धा फ्रॅक्चर झाला होता. जेव्हा मी आजूबाजूला बघितले, माझ्या आसपास कोणीच नव्हते. जसा माझा हात माझ्या खिशात गेला, माझ्या लक्षात आले की फोन माझ्याजवळच आहे. पटकन मी जवळच्या पोलीस स्टेशनला फोन लावला, कारण समोरच आपत्कालीन मदत म्हणून पोलिसांचा फोन नंबर होता. पोलीस स्टेशन खूपच जवळ होते. त्या पोलीस स्टेशनमध्ये त्यावेळी शीला चौधरी सब इन्स्पेक्टर होत्या. त्या आपल्या 2 पोलिसांसोबत 10 मिनिटात माझ्याजवळ पोहोचल्या. मी त्या सब इन्स्पेक्टरला पाहून खूप आश्चर्यचकित झालो, कारण ती खूपच शूरवीर बहादूर पोलीस होती. मला त्या चौघांचं संपूर्ण वृत्तांत विचारल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या गाडीत बसवले आणि त्या चौघांच्या गाडीचा पाठलाग करायला लागले. थोडे दूर गेल्यानंतर त्यांनी त्या चौघांच्या गाडीच्या चाकावर फायर केले, त्यामुळे त्यांची गाडी पंक्चर झाली. त्या चौघांनी पळण्याचा प्रयत्न केला, परंतु शिलाजींनी त्या चौघांना पकडून जेलमध्ये टाकले आणि माझे सामान परत दिले.
मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. मी शिलाजींचे मनापासून आभार मानले आणि आज या घटनेला 15 वर्ष झाले आहेत. पण पूर्वा, जेव्हा कधी मी या शहरात येतो ना, ती घटना जशीच्या तशी माझ्या डोळ्यासमोर येते आणि पुन्हा पुन्हा माझे मन शिलाजींना भेटण्यासाठी होते. मामाचे बोलणे ऐकल्यानंतर पूर्वा उत्सुकतेने विचारायला लागली, मामा, त्यानंतर तुम्ही पुन्हा त्यांना भेटले होते का? तेव्हा मामा म्हणाले, नाही बाळा, मी ठीक झाल्यानंतर मी माझ्या पत्नी आणि मुलांबरोबर पोलीस स्टेशनमध्ये शिलाजींना धन्यवाद करायला गेलो होतो की तुमच्यामुळे मी वाचलो आहे. तुम्ही मला वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचवले नसते तर माहिती नाही माझे काय झाले असते. परंतु पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतर कळाले की सब इन्स्पेक्टर शिलाजींनी 2 दिवसा अगोदरच राजीनामा दिला आहे. बहुतेक त्यांचा काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम होता, ज्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता. मी त्यांना कितीतरी ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या मला कुठेच भेटल्या नाही. पोलिसांना त्यांचा घरचा पत्ता विचारला, पण त्यांनी घर बदलले होते आणि त्यांचा पत्ता कोणालाच माहिती नव्हता. मी शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते भेटल्याच नाही, म्हणून मी निघून गेलो. पूर्वा आपल्या मामाचे बोलणे ऐकून आश्चर्यचकित होत होती आणि तिचे मन शिलाजींना भेटण्यासाठी होत होते. एकदा तिच्या मनात हे सुद्धा आले की तिच्या सासूचे नाव सुद्धा शिला आहे. मग ती शिला तिची सासू तर नाही ना? परंतु ती पुन्हा विचार करते की नाही, माझी सासू तर अडाणी घावंडळ आहे. ती कशी काही इन्स्पेक्टर होऊ शकते? ती तर पूर्ण दिवस घरातल्या कामात आणि स्वयंपाकघरात असते. जर मी तिला काय बोलले तर पलटून मला उत्तरसुद्धा देत नाही. आणि मामा तर म्हणत होते की ती इन्स्पेक्टर खूपच निर्भीड आणि शूरवीर बहादूर होती. माझी सासू तर मला बिलकुल शूरवीर किंवा बहादूर वाटत नाही. त्यामुळे माझी सासू ती शिला होऊ शकत नाही. हा माझ्या मनाचा भ्रम आहे आणि या जगात एकच शिला नाही आहे, खूप साऱ्या आहेत. थोड्या वेळानंतर तिथे रितेश सुद्धा आला आणि मामाला म्हणाला, सॉरी, मला खूपच उशीर झाला. ऑफिसमधून खूप महत्त्वाचा फोन आला होता, त्यामुळे तुमच्या दोघांच्या गप्पा मी ऐकूच शकलो नाही. पण मामा, तुम्ही इथपर्यंत आला आहात तर एकदा घरी चला. तुम्ही इथूनच माघारी जाऊ शकत नाही. तुम्ही आमच्या लग्नात सुद्धा आले नाहीत, त्यामुळे आता तुम्हाला आमच्या घरी यावेच लागेल. रितेश पूर्वाच्या मामाला खूप आग्रह करतो, परंतु इकडे पूर्वाचे अजिबात मन नव्हते की मामा आपल्या घरी यावे आणि आपल्या अडाणी घावंडळ सासूला भेटावे. तिला तर फक्त जास्त शिकलेल्या माणसांना भेटणे, त्यांच्यासोबत गप्पा मारणे आणि आपल्या स्टेटसच्या लोकांना भेटणेच पसंत होते. ती आपल्या सासूला सासू समजतच नव्हती. तिला असे वाटत होते की ती घरातील मोलकरीणच आहे. रितेशच्या सांगण्यावरून पूर्वा आपल्या मामाला आपल्या सासरी घेऊन आली आणि रितेश तिथून सरळ ऑफिसमध्ये निघून गेला. मामा हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसले. पूर्वा आपल्या सासूला आवाज देऊन म्हणते, आई, मामा आले आहेत, जरा चहा बनवून आणा, सोबत भजीसुद्धा बनवा, फक्त चहाच घेऊन येऊ नका. शिलाताई जसा चहा आणि भजीची प्लेट घेऊन हॉलमध्ये प्रवेश करतात, त्यांना बघून पूर्वाचे मामा उभे राहिले आणि धावतच जाऊन त्यांच्या पाया पडले आणि म्हणाले, शिलाजी, तुम्ही? मी तुम्हाला कुठे कुठे शोधलं नाही आणि तुम्ही माझ्या पूर्वाच्या सासू आहात? मला माहितीच नव्हते. पूर्वा, तुम्हाला का नाही सांगितले की तुझ्या सासू सब इन्स्पेक्टर शिला चौधरी आहे? पूर्वाचे तोंड मामाचे बोलणे ऐकून उघडे ते उघडेच राहिले. म्हणाली, मामा, तुम्ही काय बोलत आहात? माझी सासू कोणती सब इन्स्पेक्टर नाही आहे. ती साधारण गृहिणी आहे, घरातली सगळी कामं करते आणि तुम्हाला त्यांना पाहून असे वाटते की त्या सब इन्स्पेक्टर असतील. नक्कीच तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला असेल. या सब इन्स्पेक्टर शिला चौधरी नाहीत, एक हाऊसवाईफ शिला चौधरी आहे. तेव्हा मामा ओरडले, नाही पूर्वा, या त्याच शिलाजी आहेत, सब इन्स्पेक्टर शिला चौधरी. मला त्यांचा चेहरा खूप चांगल्या प्रकारे लक्षात आहे. शिलाताई चहा आणि भजीची प्लेट डायनिंग टेबलवर ठेवतात आणि म्हणतात, हो, मीच सब इन्स्पेक्टर शिला चौधरी आहे. तुम्ही मला बरोबर ओळखलेत. आपल्या सासूच्या तोंडून सब इन्स्पेक्टर शिला चौधरी ऐकून पूर्वाची शुद्धच उडाली. तिला समजतच नव्हते की हे ती काय ऐकत आहे. तिची सासू सब इन्स्पेक्टर होती, जिला ती मागच्या 4 महिन्यांपासून अडाणी घावंडळ समजत होती. त्या आपल्या काळी सब इन्स्पेक्टर होत्या. मी त्यांचा किती वेळा अडाणी घावंडळ बोलून अपमान केला आहे, किती वेळा माझ्या नोकरीचा धाक दाखवला आहे, पण मला माहिती नव्हते की माझी सासू सब इन्स्पेक्टर होती. त्यासुद्धा नोकरी करत होत्या. तेव्हा पूर्वाचे मामा म्हणतात, कदाचित तुम्ही मला ओळखले नसेल, पण मी तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतो.
तुम्हाला आठवते का, तुम्ही एकदा रात्री मला चोरांपासून वाचवले होते आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले होते. जर तुम्ही वेळेवर मला हॉस्पिटलमध्ये नेले नसते तर खूप रक्त गेल्यामुळे माझा मृत्यूसुद्धा होऊ शकत होता. मी ठीक झाल्यानंतर माझ्या फॅमिलीसोबत पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला भेटण्यासाठी आलो होतो. तुमचे मला धन्यवाद करायचे होते, परंतु तुम्ही मला भेटलेच नाही. तिथल्या पोलिसांनी सांगितले की तुम्ही राजीनामा दिला आहे. तुम्ही राजीनामा का दिला? आता तर पूर्वाचे हृदय जोरजोरात धडधड करू लागले होते. ती हे जाणून घेण्यासाठी उत्सुक होती की खरंच तिची सासू सब इन्स्पेक्टर होती, आणि होती तर का तिच्या सासूने त्यावेळेस राजीनामा दिला होता. तेव्हा शीलाताई सांगू लागतात, तुम्हाला वाचवल्यानंतर 2 दिवसानंतर माझ्या पतीचा ॲक्सिडेंट झाला होता, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. घरात माझी 2 छोटी छोटी मुलं होती. सोबत माझी वृद्ध सासूबाईसुद्धा होत्या, ज्यांची तब्येत खूपच खराब होती. त्यांची काळजी घेण्यासाठी कोणाला तरी एकाला घरी राहणे खूपच गरजेचे होते. जेव्हा माझे पती होते तेव्हा ते घरातल्या जबाबदाऱ्या खूप चांगल्या प्रकारे सांभाळत होते आणि नेहमी माझी साथ देत असायचे. त्यांनी असा कधीच विचार केला नाही की मी नोकरी करते आणि ते घर सांभाळतात, आणि तसंही मी घर सांभाळण्यास माझ्या पतीची साथ पूर्ण प्रकारे देत होते. ड्युटीवर जाण्याअगोदर घरातली सगळी कामं मी करून जात होते. सासूबाईंच्या गोळ्या औषधं काढून टेबलवर ठेवून जायचे. मुलांचे टिफिन तयार करायचे आणि संध्याकाळी जेव्हा ड्युटीवरून घरी यायचे तेव्हा फ्रेश होऊन सगळ्यांसाठी जेवण बनवत होते. कधीच कोणत्या कामासाठी मी माझ्या पतीला किंवा सासूला तक्रार केली नाही. मी माझ्या घराला, मुलांना आणि माझ्या नोकरीला खूप चांगल्या प्रकारे सांभाळले आहे. परंतु माझ्या पतीच्या मृत्यूनंतर मला एकटीला हे सर्व काही सांभाळले जात नव्हते. मी माझ्या मुलांसाठी नोकरी सोडली होती. पेन्शनचे पैसे येत होते, त्यानेच माझ्या मुलांचे शिक्षण आणि घर खर्च चालू होता. मुलांच्या शिक्षणासाठी मी माझे मोठे घर विकले आणि मुलांना आणि सासूबाईंना घेऊन भाड्याने राहू लागले. नोकरीला सोडणे माझी मजबुरी होती, त्यामुळे मी नोकरी सोडली. आता नशिबाने मुलं चांगल्या नोकरीला लागली आहेत आणि घरसुद्धा स्वतःचं आहे, त्यामुळे मी आता निश्चिंत आहे. शीलाताईंचे बोलणे ऐकून पूर्वा त्यांच्याजवळ गेली आणि म्हणू लागली, आई, तुम्ही मला कधीच का नाही सांगितले की तुम्ही तुमच्या काळी सब इन्स्पेक्टर होत्या? उलट मी तर तुम्हाला किती वेळा अडाणी गावंढळ बोलून तुमचा अपमान केला आहे. तेव्हा शीलाताई म्हणाल्या, पूर्वा, मी तुला कितीतरी वेळा सांगण्याचा प्रयत्न केला आहे, पण कदाचित तुला ते ऐकायचीच नव्हते. माझे बोलणे अर्धवट ऐकूनच मला अडाणी गावंढळ बोलून निघून जात होती. कधीच माझे पूर्ण बोलणे ऐकले नाही. कधीच तू माझ्याशी मनमोकळ्यापणाने गप्पा मारल्या नाहीत. मग मी तुला कशी सांगणार होते? पूर्वाला आठवले की रितेश तिला आईबद्दल काय सांगायला लागला तर पूर्वा त्याला गप्प करायची. त्यामुळे रितेशने सुद्धा तिला आईबद्दल काहीच सांगितले नव्हते. आज पूर्वाला आपल्या चुकीवर खूप पश्चाताप होत होता की ज्या सासूला ती अडाणी गावंढळ समजत होती ती तर इतकी निर्भीड आणि शूरवीर बहादूर सब इन्स्पेक्टर होऊन गेली आहे. आणि इन्स्पेक्टर राहण्यासोबतच त्यांनी आपल्या 2 मुलांना आणि आपल्या गृहस्थीला आणि आपल्या वृद्ध सासूला कशा प्रकारे सांभाळले आहे हे तर त्यांचे कौतुक करण्यासमान आहे. आणि मी माझ्या एका साध्या नोकरीवर किती गर्व करत होते, तरीही मला अजून कोणती मुलं नाही आणि नाही घरातली कोणती जबाबदारी. किती वेळा तरी मी सासूबाईंचा अपमान केला आहे. पूर्वा आपल्या सासूबाईंची माफी मागते, म्हणते, आई, खरंच मला माफ करा. मी तुम्हाला समजण्यात खूपच मोठी चुकी केली आहे. मला वाटत होते की जगात मीच एकटी नोकरी करते आणि मी माझ्या नोकरीसमोर कोणालाच कधीच काहीच समजले नाही. पण तुम्ही तर माझ्यापेक्षा कितीतरी पटीने पुढे आहात. तुम्ही तुमची नोकरी करून आपल्या मुलांना, आपल्या परिवाराला कसे काय मॅनेज केले आहे? मी तर याबद्दल विचारसुद्धा करू शकत नाही. तुम्ही खरंच खूप महान आहात. तेव्हाच मामा म्हणतात, हो बाळा, शिलाजींनी सगळ्या गोष्टी सांभाळून सगळं चांगल्या प्रकारे मॅनेज केलं आहे. नोकरी सोडल्यानंतर सुद्धा त्यांनी आपल्या मुलांवर कसे संस्कार केले आहेत हे तर आपल्या सगळ्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. आज पूर्वाच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते. तिने आता विचार केला होता की आज नंतर ती कधीच आपल्या नोकरीवर गर्व करणार नाही आणि आपल्या सासूबाईंना घरातल्या कामात सुद्धा मदत करेल. कारण नोकरी करणे म्हणजे हा अर्थ होत नाही की तुम्ही घरातल्या कामांची जबाबदारी वाऱ्यावर सोडून द्याल. पूर्वाच्या डोळ्यात अश्रू पाहून शीलाताई तिचे अश्रू पुसत म्हणाल्या, पूर्वा, तुला खरंच आपल्या वागण्यावर जर पश्चाताप होत असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की कधीच कोणाला आपल्यापेक्षा कमी समजायचे नाही.
मग तो नोकरी करत असेल किंवा नसेल, परंतु तो कधीच कोणापेक्षा कमी नसतो. प्रत्येकजण आपल्या आयुष्यात जगत असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतातच. नोकरी करत नसेल तर याचा अर्थ हा नाही की त्याला काहीच येत नाही. अरे, जो नोकरी करतो त्याला तरी सगळे काही येते का? शीलाताईंचे बोलणे ऐकून पूर्वा पुन्हा एकदा आपल्या सासूबाईंची माफी मागते आणि आपल्या सासूबाईंना वचन देते की आता ती कोणालाच आपल्यापेक्षा कमी समजणार नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.